Hello friends, welcome to my channel Shri Physics. Today we are going to discuss about multiplication of vectors and scalar product of vectors. In last video we have seen how to add and subtract the vectors. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं त्याबद्दल शिकलो. आज आपल्याला वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं याबद्दल शिकायचं आहे. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राइब करायला सांगा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. वी नो दॅट vectors are the physical quantities which possess both magnitude as well as direction. On the other hand, scalars are physical quantities which possess only magnitude. When scalar is multiplied by scalar, means scalar quantity is multiplied by scalar quantity, then we get scalar quantity. For example, when length is multiplied by breadth, then we get area. Length is also scalar quantity, breadth is also scalar quantity, and their multiplication area is also scalar quantity. What happens when scalar is multiplied by vector, or when vector is multiplied by a scalar, the result is vector quantity. जेव्हा आपण एखाद्या वेक्टरला स्केलरनी मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळतं ते वेक्टर क्वांटिटी असतं. For example, when velocity vector v, which is a vector quantity, is multiplied by mass m, which is a scalar quantity, we get momentum, which is vector quantity. That means vector p is equal to m into vector v. Vector v velocity ही vector quantity आहे आणि mass ही scalar quantity आहे. वेक्टरला म्हणजे velocityला स्केलरनी म्हणजे मासने मल्टिप्लाय केलं की मोमेंटम मिळतं जे वेक्टर आहे. म्हणून नेहमी करता लक्षात ठेवा की वेक्टर क्वांटिटीला स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं की आपल्याला वेक्टर क्वांटिटी मिळते. म्हणजे दोन गोष्टी क्लिअर झाल्या की स्केलर इंटू स्केलर इक्वल टू स्केलर. स्केलर क्वांटिटीला स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केले की उत्तर स्केलर क्वांटिटीज मिळते. स्केलर इंटू वेक्टर इक्वल टू वेक्टर. स्केलर आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं की वेक्टर मिळतं. परंतु वेक्टर इंटू वेक्टर केल्यानंतर काय मिळतं ते आपण बघूयात. देर आर टू पॉसिबिलिटीज. समटाइम्स वेक्टर इंटू वेक्टर इज इक्वल टू स्केलर. देन दिस टाइप ऑफ प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज अ स्केलर ऑर डॉट प्रॉडक्ट. कधी कधी तुम्हाला दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे उत्तर मिळतं ते स्केलर क्वांटिटी असतं. असा जो प्रॉडक्ट असतो त्याला स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट म्हणतात. अँड समटाइम्स वेक्टर इंटू वेक्टर इज इक्वल टू वेक्टर. दिस टाइप ऑफ प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज वेक्टर ऑर क्रॉस प्रॉडक्ट. कधी कधी वेक्टरला वेक्टरनी मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर पण वेक्टर क्वांटिटीच येतं. असा जो प्रॉडक्ट असतो त्याला वेक्टर प्रॉडक्ट म्हणतात किंवा क्रॉस प्रॉडक्ट म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने वेक्टरला वेक्टरनी मल्टिप्लाय केल्यानंतर दोन प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहेत. कधी कधी आपल्याला दोन वेक्टरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारं उत्तर हे स्केलर क्वांटिटी असते, म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते. असा प्रॉडक्ट त्याला म्हणतात स्केलर प्रॉडक्ट किंवा त्याला डॉट प्रॉडक्ट असंही म्हणतात. कारण दोन वेक्टरच्या मध्ये इथं डॉट लिहितात म्हणून त्याला डॉट प्रॉडक्ट म्हणतात. दुसरा असतो क्रॉस प्रॉडक्ट किंवा वेक्टर प्रॉडक्ट. वेक्टरला वेक्टरनी मल्टिप्लाय केल्यानंतर येणारी क्वांटिटीसुद्धा वेक्टर क्वांटिटीच असते, म्हणजे त्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही असतात. असा प्रॉडक्ट त्याला म्हणतात वेक्टर प्रॉडक्ट. त्याला दुसरं नाव आहे क्रॉस प्रॉडक्ट. याचं कारण असं आहे की दोन वेक्टरच्या मध्ये क्रॉस लिहितात. तर अशा पद्धतीने वेक्टर इंटू वेक्टर तुम्हाला स्केलर मिळू शकतं किंवा वेक्टर इंटू वेक्टर तुम्हाला वेक्टर मिळू शकतं. तर सर्वप्रथम आपण पहिल्या प्रकारचा जो प्रॉडक्ट आहे स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट त्याची डेफिनेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. सो व्हॉट इज स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स? स्केलर प्रॉडक्ट दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉट प्रॉडक्ट. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम.
This is definition of scalar product or dot product. What is the meaning of that? Consider two vectors, vector P and vector Q. As they are vectors, they have both magnitudes and directions. Magnitudes are represented by their lengths, while directions are given by arrowheads. This first vector P, its magnitude will be given by its length, this length, and its direction is given by this arrowhead. Similarly, vector Q is also vector. Its magnitude is given by its length of this arrow, and direction is given by this arrowhead. Let theta is angle between these two vectors. Then scalar product of these two vectors will be scalar quantity. When you multiply these two vectors, you will get a quantity which will be scalar quantity, means that quantity will possess only magnitude, no direction. That scalar product of two vectors is defined as product of magnitudes of two vectors and cosine of angle between them. That means mathematically we can write vector P dot vector Q equal to PQ cos theta. This P is magnitude of first vector, vector P. Q is magnitude of second vector, vector Q. So PQ is product of magnitudes of two vectors, and this theta is angle between two vectors. So this is cos theta. Therefore, as per the definitions, dot product or scalar product of two vectors is product of magnitudes of two vectors and cosine of angle between them. डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट काय असतो तर दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार आणि त्याला परत मल्टिप्लाय करायचं कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम असा तिघांचा तो गुणाकार आहे. म्हणजे पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड p, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड q आणि cos ऑफ अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स. सो दिस इज डेफिनेशन ऑफ डॉट प्रॉडक्ट. आता हा प्रॉडक्ट घेतल्यानंतर जे उत्तर तुम्हाला मिळेल, समजा आर हे आन्सर मिळालं तर त्याला डायरेक्शन नसेल, त्याला फक्त मॅग्निट्यूड असेल. सो इफ दिस अँगल चेंजेस देन देअर प्रॉडक्ट the answer also changes. For example, if p equal to 4 unit, q is equal to 3 unit and theta is 0. So magnitude of first vector is 4 unit. That unit can be meter or centimeter if that is a displacement vector. That can be Newton or dyne if these are force vectors. If suppose p is 4 unit and q is a 3 unit and theta equal to 0, means angle between these two vectors is 0. That means these two vectors are parallel. Their directions are same. In that case, what will be their dot product? Then by definition, vector p dot vector q equal to pq cos theta. That is 4 into 3 into cos 0, because p is 4, q is 3. So 4 into 3 into cos 0, because theta is 0. We know cos 0 equal to 1, therefore 4 into 3 into 1, that is equal to 12. So in this case, their dot product will be 12. This is a pure number, no directions. Therefore this is called as dot product. इथं जे उत्तर आपल्याला मिळतं वेक्टर p डॉट वेक्टर q ते आपल्याला फक्त मॅग्निट्यूड मिळते 12 युनिट. आता युनिट काय असेल तर ती क्वांटिटी कोणती आहे त्याच्यानुसार ते युनिट ठरेल, पण ती स्केलर क्वांटिटी असेल, त्याला डायरेक्शन नसेल. इफ सपोज वी चेंज द अँगल बाय कीपिंग मॅग्निट्यूड्स सेम, देन आन्सर चेंजेस. इफ थीटा इक्वल टू 60 डिग्री, नाउ instead of 0 degree, suppose angle between these two vectors is 60 degree, magnitudes are same 4 and 3, then what will be their dot product? Then dot product will be vector p dot vector q equal to 4 into 3 into cos 60. Now cos 60 is half, so 4 into 3 12, 12 into half, that means 12 divided by 2 equal to 6 unit. आता तेच दोन वेक्टर्स आहेत 4 आणि 3, पण त्यांच्यामधला अँगल बदलला, म्हणजे त्यांच्या डायरेक्शन्स बदलल्या, मॅग्निट्यूड्स त्याच आहेत परंतु त्यांचं उत्तर बदललं. आता 12च्या ऐवजी 6 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. हा 6 हा सुद्धा प्युअर नंबर आहे, दॅट इज ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन.
अजून आपण अँगल त्यांच्यामधला चेंज केला, म्हणजे डायरेक्शन्स चेंज झाल्या, मॅग्निट्यूड्स त्याच ठेवल्या, तर परत बघा आन्सर कसं चेंज होतं. इफ थिटा इज 90 डिग्री, that means these two vectors are perpendicular, then their dot product will be vector p dot vector q equal to 4 into 3 into cos 90, 4 into 3 into cos 90, and cos 90 is 0. Therefore answer is 0 because anything multiplied by 0 is 0. म्हणजे तेच वेक्टर मॅग्निट्यूड्स त्याच आहेत, पण त्यांच्यामधला अँगल बदलला तर उत्तर कसं बदलत जातं बघा. अजून एक आपण अँगल कन्सिडर करू. इफ सपोज थिटा इज 180 डिग्री, देन वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू 4 into 3 into cos 180, and cos 180 is -1, so 4 into 3 into -1 equal to -12. म्हणजे बघा कशा पद्धतीने हे उत्तरं बदलत गेलेत. वेक्टरच्या मॅग्निट्यूड्स त्याच आहे, परंतु त्यांच्यामधला हा अँगल बदलला की आन्सर बदलत जातं. दिस इज डॉट प्रॉडक्ट. दिस इज कॉल्ड ॲज अ डॉट प्रॉडक्ट बिकॉज वी राईट डॉट इन बिटवीन टू वेक्टर्स, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ स्केलर प्रॉडक्ट बिकॉज देअर प्रॉडक्ट इज अ स्केलर क्वांटिटी, पजेस ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. हे वाचताना कसं वाचायचं विद्यार्थी मित्रांनो बघा. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू, पीच्या डोक्यावर ॲरो काढला आहे म्हणून त्याला म्हणायचं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू. क्रॉस प्रॉडक्टमध्ये याला इथं मध्ये क्रॉस असतो आणि ते वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू असं वाचायचं असतं. नाव वी विल सी प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट प्रॉडक्ट. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स is equivalent to the product of magnitude of one vector with magnitude of the component of the other vector in the direction of first. What is the meaning of this? Consider two vectors. This is vector P, OP is a first vector, vector P, and another vector is OQ, that is vector Q, and theta is angle between these two vectors. Then what is the meaning of this characteristics? Scalar product of two vectors is equivalent to product of magnitude of one vector with magnitude of component of other vector in the direction of first. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर डॉट प्रॉडक्ट इज इक्विवॅलंट टू म्हणजे ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट तुम्ही घेतला किंवा त्याला स्केलर प्रॉडक्ट म्हणतात. तो स्केलर प्रॉडक्ट तुम्ही घेतला वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू काय आहे, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर, म्हणजे दोनपैकी एक, म्हणजे समजा पी घेतला तर पीची मॅग्निट्यूड म्हणजे पी विथ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट, म्हणजे पी इंटू पीचं मल्टिप्लिकेशन करायचं कशाशी, तर क्यूचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट, म्हणजे ह्या क्यूचा एक कॉम्पोनंट काढायचा पीच्या दिशेला आणि त्याचं मल्टिप्लिकेशन पीशी घ्यायचं. ते जे मल्टिप्लिकेशन आहे दॅट इज अ डॉट प्रॉडक्ट ऑफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे एका वेक्टरची मॅग्निट्यूड पीची मॅग्निट्यूड त्याला मल्टिप्लाय करायचं, क्यूचा कॉम्पोनंट घ्यायचा पीच्या दिशेला आणि तो जो कॉम्पोनंट येईल त्याने मल्टिप्लाय करायचं पीला, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ कॉम्पोनंट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. वी कॅन प्रूव्ह दिस. आपण प्रूव्ह करू शकतो. ड्रॉप परपेंडिक्युलर. आता क्यूचा कॉम्पोनंट पीच्या दिशेला काढायचा आहे. कॉम्पोनंट कसं काढायचं त्याबद्दल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ते कॉम्पोनंट्स कसा काढायचा हे माहीत नसेल तर माझा यापूर्वीचा रेझोल्युशन ऑफ वेक्टर्स तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा. आपल्याला काय करायचं आहे तर वेक्टर क्यूचा एक कॉम्पोनंट काढायचा आहे पीच्या दिशेला, वेक्टर पीच्या दिशेला. कॉम्पोनंट काढायचा म्हणजे क्यूच्या हेडपासून वेक्टर क्यूच्या हेडपासून वेक्टर पीवर परपेंडिक्युलर टाकायचा, म्हणजे हा परपेंडिक्युलर आपण क्यूपासून टाकला आणि इथं हा आर पॉईंट आपल्याला मिळाला.
या ठिकाणी हा जो अँगल तयार होईल तो 90 डिग्री असेल, बिकॉज दिस क्यू आर इज अ परपेंडिक्युलर. नाव दिस ओ आर इज कॉम्पोनंट ऑफ वेक्टर क्यू इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर पी. म्हणजे आता काय झालं तर ओ आर ही जी लेंथ भरेल, ओ आर ही लेंथ म्हणजे ह्या वेक्टर क्यूची, ह्या वेक्टर क्यूचा तो कॉम्पोनंट आहे वेक्टर पीच्या दिशेला. आणि ह्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तेच सांगितलेलं आहे की डॉट प्रॉडक्ट काय असतो तर एका वेक्टरची म्हणजे पी ही मॅग्निट्यूड आणि क्यूचा कॉम्पोनंट म्हणजे ओ आर ह्या दोघांचं ते मल्टिप्लिकेशन असतं पीचं आणि ओ आरचं. पी म्हणजे एका वेक्टरची वेक्टर पीची मॅग्निट्यूड आणि ओ आर म्हणजे दुसऱ्या वेक्टरचा कॉम्पोनंट पहिल्या वेक्टरच्या दिशेला. वी नो दॅट in triangle OQR, this OQR is a right angle triangle, and if we use trigonometric properties, then we know cos theta equal to adjacent side is OR upon hypotenuse OQ. Therefore cos theta equal to OR upon OQ. From that we can write OR equal to OQ cos theta. Now this OR is component of vector Q in the direction of vector P, and OQ is a length of this vector Q, and we know length represents magnitude. OQ ही वेक्टर Q ची लांबी आहे आणि लांबी म्हणजे त्या वेक्टरची मॅग्निट्यूड असते आपल्याला माहीत आहे. आणि मॅग्निट्यूड दाखवायची म्हणजे क्यू वेक्टर क्यूच्या डोक्यावरचा ॲरो काढायचा. त्यामुळे आपण इथं ओ आर इक्वल टू असं लिहू शकतो क्यू कॉस थिटा. क्यू म्हणजे मॅग्निट्यूड झाली वेक्टर क्यूची, ही क्यू म्हणजे ह्या वेक्टर क्यूची मॅग्निट्यूड म्हणजे ही लेंथ ओ क्यू. त्यामुळे ओ क्यूच्या जागी आपण क्यू लिहिलं क्यू इंटू कॉस थिटा. Now we know dot product of vector P and vector Q is given by vector P dot vector Q equal to PQ cos theta. This is by definition. Therefore we can write vector P dot vector Q equal to P in bracket Q cos theta. काही केलं नाही, फक्त Q cos theta ला ब्रॅकेट टाकलं. आता Q cos theta म्हणजेच काय आहे तर OR आहे. Therefore we can write P equal to OQ cos theta. आणि ओ आर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे ओ क्यू कॉस थिटा. म्हणून इथं आपण असं लिहिलं. आता ओ क्यू कॉस थिटा म्हणजेच ओ आर. सो पी इंटू ओ आर. पी काय आहे तर वेक्टर पीची मॅग्निट्यूड आहे आणि ओ आर काय आहे तर ओ आर म्हणजे वेक्टर क्यूचा कॉम्पोनंट आहे पीच्या दिशेला. म्हणजेच आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू magnitude of first vector or magnitude of one vector into component of another vector, magnitude of component of another vector in the direction of first vector. So we can write vector P dot vector Q equal to P into this P as it is into component of vector Q in the direction of vector P, magnitude of this P into component of this vector Q in the direction of P, that is dot product of two vectors. Similarly, if we draw perpendicular from vector P on this vector Q, then we get this OS, which is component of vector P in the direction of OQ. Again in triangle OSP, this OSP is a right angle triangle because this angle here at S is 90 degree. We can write cos theta equal to, now this angle theta, cos theta equal to adjacent side, that adjacent side is OS upon hypotenuse OP. Therefore cos theta equal to OS upon OP. Therefore OS equal to OP cos theta. This OS is component of vector P, this vector P in the direction of this vector Q. Therefore OS equal to OP cos theta. OP is length of this vector P. Length represents magnitude and magnitude is represented by P without drawing arrow over the head of that letter.
Therefore, in place of OP, we can write P means magnitude of vector P cos theta. So this OS equal to P cos theta is component of vector P in the direction of vector Q. Now dot product is given by vector P dot vector Q equal to PQ cos theta. From that we can write Q into P cos theta. Q आधी लिहिलं आपण, कारण आपल्याला माहिती आहे की ते कम्युटेटिव्ह असतं, त्याच्यामध्ये आपण ऑर्डर चेंज करू शकतो. P cos theta. Now this P cos theta is OP cos theta, which is OS, that is equal to Q into OP cos theta. ही P cos theta म्हणजे OP cos theta आहे. Therefore we write equal to Q into OS because this OP cos theta is OS. आणि हे OS काय आहे, तर ते OS आहे component of this vector P in the direction of this vector Q. Therefore vector P dot vector Q equal to Q into component of vector P in the direction of vector Q. Q is magnitude of this vector Q into component of vector P in the direction of vector Q. This is first property, first characteristics of scalar product. Now what is second characteristics of scalar product? Scalar product obeys the commutative law of vector multiplication. Scalar product obeys commutative law. That means suppose there are two vectors, vector P and vector Q, inclined to each other by an angle theta, then vector P dot vector Q equal to vector Q dot vector P. This is commutative law. Commutative law means when you change the order, you get same result, same answer. If you write P first, then whatever you get, you will get the same result if you write Q first. कम्युटेटिव्ह लॉ त्याला मराठीमध्ये क्रमनिरपेक्षता गुणधर्म म्हणतात. म्हणजे आधी तुम्ही कोणता वेक्टर लिहिता ते या ठिकाणी महत्त्वाचं नाही, तुम्हाला प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळतं. P आधी लिहा किंवा Q आधी लिहा. तर यामध्ये काय होतं, समजा P डॉट Q घेतला आपण, वेक्टर P डॉट वेक्टर Q, देन वी गेट PQ cos theta. आणि यामध्ये आता P इंटू Q ह्या फक्त मॅग्निट्यूड्स आहे, म्हणजे 4 इंटू 3, त्यामध्ये 3 इंटू 4 आपण लिहू शकतो, म्हणजे Q इंटू P लिहू शकतो. QP cos theta म्हणजेच वेक्टर Q डॉट वेक्टर P. दस स्केलर प्रॉडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. उदाहरणार्थ समजा P ची व्हॅल्यू 4 असेल, Q ची व्हॅल्यू 3 असेल, तर 4 इंटू 3 12. आणि समजा थिटा कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ, समजा थिटा 60 असेल तर इंटू हाफ, 12 इंटू हाफ किती होणार 6. आता 3 आधी घेतलं नंतर 4 घेतलं तरी तेच उत्तर येणार. 3 इंटू 4 12 इंटू हाफ म्हणजे 6च येणार. सो स्केलर प्रॉडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. देन थर्ड प्रॉपर्टी. व्हॉट इज थर्ड प्रॉपर्टी ऑफ स्केलर प्रॉडक्ट? सी हिअर. द स्केलर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. That means suppose there are three vectors, vector P, vector Q and vector R, having these different directions. Then here we can write vector P dot in bracket vector Q plus vector R equal to vector P dot vector Q plus vector P dot vector R. This is called as a distributive law. म्हणजे यामध्ये काय आहे, तीन वेक्टर्स आहेत, वेक्टर P, वेक्टर Q आणि वेक्टर R. तर यामध्ये समजा तुम्ही Q आणि R ची ॲडिशन केली, नंतर वेक्टर P डॉट त्या P सी तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं, डॉट प्रॉडक्ट घेतला, तर तुम्हाला एक उत्तर मिळेल. आता त्याऐवजी तुम्ही वेक्टर P आणि वेक्टर Q चा डॉट प्रॉडक्ट घेतला, हा P आणि Q, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲड केला डॉट प्रॉडक्ट P आणि R चा, तर तुम्हाला तेच उत्तर मिळतं जे तुम्हाला ह्या पहिल्या पद्धतीने मिळतं. दिस इज कॉल्ड ॲज द स्केलर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ऑफ स्केलर प्रॉडक्ट. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू पॅरलल व्हेक्टर्स इज इक्वल टू product of magnitude of two vectors. Means suppose there are two vectors, vector P and vector Q. Now these two vectors are parallel. Here in this figure they are not parallel, but imagine
these two vectors are parallel like this, having same directions. In this case, angle between them will be 0. Always remember, angle between two parallel vectors is 0. Therefore, in this case, we can write vector p dot vector q equal to pq, where theta is 0. When angle between these two vectors is 0, then dot product of two vectors is equal to product of magnitudes of two vectors. लेफ्ट हँड साईडला काय आहे तर डॉट प्रॉडक्ट आहे दोन व्हेक्टर्सचा, कारण इथं पी आणि क्यूच्या डोक्यावर ॲरो काढलेले आहेत, इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू व्हेक्टर्स. राईटला काय आहेत तर फक्त मॅग्निट्यूड्स आहेत आणि त्यांचा प्रॉडक्ट आहे. तर हे सोपं आहे, कारण ॲज पर द डेफिनेशन ऑफ डॉट प्रॉडक्ट वी नो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. नाउ इन दिस केस थीटा इज 0. Therefore we get pq cos 0, and this cos 0 is 1. Therefore we get vector p dot vector q equal to pq like this. So this is characteristics number 4. Then next characteristics number 5. Scalar product of two mutually perpendicular vectors is equal to 0. जेव्हा दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्यांचा स्केलर प्रॉडक्ट किंवा त्यांचा डॉट प्रॉडक्ट हा 0 असतो. ते कसं तर बघा या ठिकाणी, सपोज दीज आर टू वेक्टर्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू, दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर, मीन्स अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. देन हियर we know that vector p dot vector q equal to pq cos theta. By definition, p and q are magnitudes of two vectors and theta is angle between them. But when two vectors are perpendicular, then theta equal to 90 degree. Angle between them is 90 degree and cos 90 is 0. Therefore, this equation becomes vector p dot vector q equal to pq cos theta equal to pq into cos 90. Now cos 90 is 0, so pq into 0. Anything multiplied by 0 is 0. Therefore, vector p dot vector q equal to 0 when vector p is perpendicular to vector q. फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. जेव्हा तुम्हाला दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं प्रूव्ह करायचं असेल तेव्हा त्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो हे सिद्ध करायचं. दिस वॉज कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 5. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 6. इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल opposite, then theta is 180 degree, and what will be their dot product? Vectors are anti-parallel like this. Vector p is directed towards right, vector q is towards left. In this case, angle between them is 180 degree. So what will be the dot product in this case? We know vector p dot vector q equal to pq cos theta. Now here cos theta means cos 180, and cos 180 is -1. So you can write pq into -1. So this will be equal to minus pq. Therefore, if two vectors are opposite or anti-parallel, then their dot product is equal to नेगेटिव्ह प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स. अशा वेळी ते उत्तर मायनसमध्ये येईल आणि दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या गुणाकारा इतकं येईल. दिस वॉज कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 6. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 7. इफ वेक्टर p इज इक्वल टू वेक्टर q, then vector p dot vector q equal to p cos 0 equal to p square is equal to q square. जेव्हा दोन्ही वेक्टर्स इक्वल असतील तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट एकतर पी स्क्वेअर येतो किंवा क्यू स्क्वेअर येतो. कारण जेव्हा दोन्ही वेक्टर्स इक्वल असतात तेव्हा बघा दोघांमध्ये अँगल 0 असतो, कारण ते पॅरलल आहेत किंवा सेम आहेत, म्हणजे ते दोन्ही वेक्टर एकच आहेत, त्यामुळे त्यांच्यामधला अँगल 0 येणार. त्यामुळे या ठिकाणी पीच्या जागी तुम्ही क्यू आणि क्यूच्या जागी पी ठेवू शकता. म्हणून पी आणि क्यू दोन्ही ठिकाणी पी ठेवलं आपण, कारण दोन्ही इक्वल आहेत. पी इंटू कॉस 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे पी स्क्वेअर तुम्ही लिहू शकता. ही फक्त मॅग्निट्यूड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही स्क्वेअर लिहू शकता.
असा जर समजा डॉट असेल वेक्टर पी डॉट वेक्टर पी, तर वेक्टर पी स्क्वेअर लिहू शकत नाही. त्याच्या डोक्यावर ॲरो असताना तुम्ही स्क्वेअर तिथं लिहू शकत नाही. पण मॅग्निट्यूड असल्यामुळं तुम्ही स्क्वेअर लिहिला आणि पी इक्वल टू क्यू असल्यामुळं मॅग्निट्यूड सेम असल्यामुळं इक्वल टू क्यू स्क्वेअर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 8, स्केलर प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. नाउ दिस प्रॉपर्टी इज इम्पॉर्टंट. वी नो दॅट युनिट वेक्टर्स आर वेक्टर्स हुज मॅग्निट्यूड इज 1 युनिट. युनिट वेक्टर हे असे वेक्टर असतात की ज्यांची मॅग्निट्यूड 1 असते. इन 3 डायमेन्शनल Cartesian coordinate system, there are 3 axes which are mutually perpendicular to each other: x axis, y axis and z axis. All these 3 axes are perpendicular. Angle between x and y axis is 90 degree, between y and z axis is 90 degree, and angle between z axis and x axis is also 90 degree. If we draw unit vectors along x, y and z axis, they are called as rectangular unit vectors. x, y आणि z च्या दिशेला आपण युनिट वेक्टर्स काढले तर त्यांना रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स म्हणतात आणि ते तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर येणार. वेक्टर I, its direction is along x axis, its magnitude is 1. Vector J is along y axis and its magnitude will be 1. Vector K is along z axis, its magnitude is also 1. ह्या तिघांची मॅग्निट्यूड 1 आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सारख्या आहेत, परंतु तिन्ही वेक्टर्स इक्वल नाहीत. त्यांना इक्वल म्हणू शकत नाही आपण, कारण डायरेक्शन्स त्यांच्या सारख्या नाहीत. एकच डायरेक्शन नाही सगळ्यांची. 2 वेक्टर्स इक्वल्स तेव्हाच असतात जेव्हा त्यांच्या मॅग्निट्यूड्स आणि डायरेक्शन दोन्ही सेम असेल तेव्हा. इथं फक्त त्यांच्या मॅग्निट्यूड्स इक्वल आहेत आणि प्रत्येकाची मॅग्निट्यूड 1 आहे, परंतु डायरेक्शन्स वेगवेगळ्या आहे. आता यांचे डॉट प्रॉडक्ट्स आपण घेतले. समजा वेक्टर I डॉट वेक्टर J, वेक्टर J डॉट वेक्टर K, वेक्टर K डॉट वेक्टर K किंवा वेक्टर I डॉट वेक्टर J, तर काय येईल ते आपण बघूयात. पहिल्यांदा वेक्टर I डॉट वेक्टर I, बाय डेफिनेशन आपल्याला माहिती आहे वेक्टर A डॉट वेक्टर B असेल तर AB कॉस थीटा, इथं होईल I कॉस थीटा. नाउ थीटा मीन्स हिअर 0 बिकॉज अँगल मेड बाय अ वेक्टर विथ इट सेल्फ. वेक्टर I आपण त्याचा स्वतःशीच डॉट प्रॉडक्ट घेतो, त्यामुळे त्याने स्वतःशी केलेला अँगल 0 असतो, म्हणून कॉस 0. नाउ I मीन्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर I विच इज 1. देअरफॉर 1 इंटू 1 इंटू 1 बिकॉज कॉस 0 इज ऑल्सो 1. देअरफॉर वी गेट 1. सो ऑलवेज रिमेंबर वेक्टर I डॉट वेक्टर I इक्वल टू 1. ही फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सिमिलरली वेक्टर J डॉट वेक्टर J विल बी इक्वल टू 1. हे पण तसंच 1 होईल, कारण J मॅग्निट्यूड 1 आहे. वेक्टर Jनी स्वतःशी केलेला अँगल 0 आहे, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. सिमिलरली वेक्टर K डॉट वेक्टर K विल ऑल्सो बी इक्वल टू 1. नाउ व्हॉट विल बी वेक्टर I डॉट वेक्टर J. तर याला विचार करण्याची आवश्यकता नाही. आपण यापूर्वी प्रूव्ह केलं की जेव्हा 2 वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. त्यामुळे I आणि J एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 होईल. वेक्टर I डॉट वेक्टर J असू द्या किंवा वेक्टर J डॉट वेक्टर I असू द्या, वेक्टर J डॉट वेक्टर K, वेक्टर K डॉट वेक्टर J, वेक्टर I डॉट वेक्टर K और वेक्टर K डॉट वेक्टर I, all will be 0 because वेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 परपेंडिक्युलर वेक्टर्स इज ऑलवेज 0. हे एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे कुठल्याही एका वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरशी डॉट प्रॉडक्ट घेतला तर तो 0 येणार. दिस वॉज प्रॉपर्टी नंबर 7. दिस इज कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 9. स्केलर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स काय असतात. समजा एखादा वेक्टर असतो, बघा या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे वेक्टर R, तर त्याला 3 कॉम्पोनंट्स असतात. ते तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि x, y आणि झेडच्या दिशेला असतात. त्यांना म्हणतात रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. इथे R हा एक वेक्टर आहे स्पेसमध्ये आणि मग त्याचे 3 कॉम्पोनंट्स आपण काढले. एक RX अलॉंग x ॲक्सिस, वेक्टर RY
along y-axis and vector rz along z-axis, then these three, vector rx, vector ry and vector rz, are rectangular components of vector r. Vector r is their resultant, म्हणजे वेक्टर r या तिघांचा रिझल्टंट आहे. म्हणजे वेक्टर r इक्वल टू वेक्टर rx प्लस वेक्टर ry प्लस वेक्टर rz असं आपण लिहू शकतो. आता इथं वेक्टर ए असेल तर त्याचे 3 कॉम्पोनंट्स ax, ay, az होतील. बी असेल तर 3 कॉम्पोनंट्स bx, by, bz होतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 2 वेक्टर्स असतील, समजा वेक्टर p आणि वेक्टर q, तर त्यांचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स असतील px, py, pz, qx, qy, qz. आता त्या 2 वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेतला. समजा असे 2 वेक्टर्स आहेत, वेक्टर p आणि वेक्टर q. वेक्टर p इज वेक्टर p इक्वल टू px इंटू वेक्टर i. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, हे i, j, k ते युनिट वेक्टर्स आहेत. i, j, k they represent directions x, y, z axis respectively. px is magnitude of x component of vector p. py, pz are magnitudes of y and z components. Similarly for q, qx, qy, qz are magnitudes of x, y, z components. i, j, k are directions. म्हणजे हे फक्त डायरेक्शन दाखवतात की qx ची डायरेक्शन x ॲक्सिसला आहे, हा जे सांगतो की qy ची डायरेक्शन y ॲक्सिसला आहे. तर या दोघांचा डॉट प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला आन्सर मिळतं px qx प्लस py qy प्लस pz qz. आणि हे फक्त मॅग्निट्यूड असते, याला डायरेक्शन नसते कारण हा स्केलर प्रॉडक्ट आहे. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिल्यानंतर आपण शेवटी आजच्याच व्हिडिओमध्ये ते प्रूव्ह करूयात. हे महत्त्वाचा पार्ट आहे. दिस वॉज प्रॉपर्टी नंबर 9 अँड प्रॉपर्टी नंबर 10, कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 10. इफ वेक्टर a डॉट वेक्टर b is equal to vector a dot vector c, then vector a is not equal to 0. It is not necessary that vector b is equal to vector c. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की वेक्टर a डॉट वेक्टर b इक्वल टू वेक्टर a डॉट वेक्टर c आणि वेक्टर a हा 0 नाही. मग 0 नाही म्हटल्यानंतर तुम्ही a कॅन्सल करू शकता दोन्ही साईडचं आणि मग तुम्हाला काय मिळेल की वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर c. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. वेक्टर b इक्वल टू वेक्टर c असेलच असं नाही. तर हे कसं काय, हाऊ दिस हॅपन्स? नाव वी नो वेक्टर a डॉट वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर a डॉट वेक्टर c. नाव वी ट्रान्सफर दिस वेक्टर a डॉट वेक्टर c टू लेफ्ट, सो वी गेट दिस स्टेप. आता यामध्ये आपण काय करू, वेक्टर a डॉट कॉमन घेतला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी यूज करून, तर आपल्याला मिळतं वेक्टर a डॉट इन ब्रॅकेट वेक्टर b मायनस वेक्टर c इक्वल टू 0. आता इथं 2 वेक्टर्स तुम्हाला मिळालेले आहेत. एक हा झाला वेक्टर a आणि दुसरा झाला वेक्टर b मायनस वेक्टर c. आता 2 वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 0 आहे, तेव्हा त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी आहेत. आता a 0 नाही हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे याचा अर्थ वेक्टर b डॉट वेक्टर b मायनस वेक्टर c 0 असू शकतो. किंवा हा जर 0 नसेल तर हे 2 वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, कारण 2 वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. म्हणजे इट इम्प्लाइज दॅट आयदर वेक्टर b मायनस वेक्टर c इज इक्वल टू 0, म्हणजेच वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर c, म्हणजे असं असू शकतं. वेक्टर b इक्वल टू वेक्टर c असू शकतो, पण असेलच असं नाही. दुसरी पण पॉसिबिलिटी आहे. और वेक्टर a इज परपेंडिक्युलर टू वेक्टर b मायनस वेक्टर c. म्हणजे याचा अर्थ हा a जो आहे तो वेक्टर b मायनस वेक्टर c हा जो मिळेल दोघांचा रिझल्टंट, ते दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. इट डज नॉट नेसेसरीली इम्प्लाय दॅट वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर c. म्हणजे वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर c असू शकतो, पण ते असेलच असं नाही. कदाचित ते तसं नसेलही, त्याच्याऐवजी हा जो वेक्टर a आहे, हा वेक्टर a तो वेक्टर b मायनस वेक्टर c ला परपेंडिक्युलर असू शकतो. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही कंडिशन मिळते, ही कंडिशन मिळते. म्हणजे लक्षात घ्या, जर समजा वेक्टर a डॉट वेक्टर b इक्वल टू वेक्टर a डॉट वेक्टर c असेल तर त्याचे 2 अर्थ आहेत. एक तर या ठिकाणी वेक्टर b इक्वल टू वेक्टर c असेल, किंवा तसं नसेल तर वेक्टर a हा वेक्टर b मायनस वेक्टर c ला परपेंडिक्युलर असेल. ही झाली 9वी प्रॉपर्टी. आणि आता यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे हा क्वेश्चन की समजा 2 वेक्टर्स असतील, वेक्टर p इक्वल टू
pxi plus pyj plus pzk, vector q equal to qxi plus qyj plus qzk, then we have to prove that vector p dot vector q equal to pxqx plus pyqy plus pzqz, where px, py, pz are rectangular components, magnitudes of rectangular components, x, y, z components of vector p, and qx, qy, qz are x, y, z components of vector q, and I, j, k are rectangular unit vectors. तर हे कसं प्रूव्ह करायचं आहे? सोपं आहे, थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे, नीट समजावून घ्या. नाव सी इट्स प्रूफ. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू, आता हे प्रूव्ह करताना आपण काय करणार? हे दोन वेक्टर्स आहेत. पहिल्यांदा वेक्टर पीची ही व्हॅल्यू ठेवणार इथं, डॉट, परत क्यूची व्हॅल्यू ठेवली क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता यांचा डॉट प्रॉडक्ट घेताना आपण काय करणार? पहिल्यांदा ह्या पी एक्स आयने ह्या सेकंड ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे पी एक्स आयने क्यू एक्स आय, क्यू वाय जे आणि क्यू झेड केला मल्टिप्लाय करणार, 3 टर्म्स मिळणार. नंतर पी वाय जेनी मल्टिप्लाय करणार प्रत्येकाला, त्याचे 3 टर्म्स. आणि नंतर पी झेड केनी मल्टिप्लाय करणार प्रत्येक टर्मला, त्याचे 3. असे टोटल 9 टर्म्स मिळतील आपल्याला ह्या सेकंड स्टेपमध्ये. सो हिअर वी गेट, आता यामध्ये पहिल्यांदा वेक्टर आय डॉट वेक्टर आय, जे वेक्टर्स आहे त्याच्यामध्ये ते सेपरेटली त्याच्यामध्ये डॉट लिहायचं. म्हणजे वेक्टर आय डॉट वेक्टर आय पी एक्स क्यू एक्स. यामध्ये काय केलं आपण? वेक्टर फक्त आता हा वेक्टर आय आणि वेक्टर आय आहे, आणि आपल्याला माहीत आहे की ते युनिट वेक्टर्स आहेत, त्यांच्याचमध्ये डॉट लिहिला. आणि पी एक्स क्यू एक्स त्या मॅग्निट्यूड्स आहेत, ते स्केलर झालं थोडक्यात, त्याच्यामध्ये डॉट लिहायची गरज नाही. आता ह्या पी एक्स आयने आपण ह्या दुसऱ्या टर्मला, म्हणजे काय होईल? वेक्टर आय डॉट वेक्टर जे, वेक्टर आय डॉट वेक्टर जे, आणि काय राहील? पी एक्स क्यू वाय. सो पी एक्स क्यू वाय. आता त्यानंतर ह्या फर्स्ट टर्मनी ह्या थर्ड टर्मला इथं मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल? वेक्टर आय डॉट वेक्टर के इंटू पी एक्स क्यू झेड, वेक्टर आय डॉट वेक्टर के पी एक्स क्यू झेड. हे आपण काय केलं? ह्या फर्स्ट टर्मने मल्टिप्लाय केलं ह्या संपूर्ण ब्रॅकेटला. ते वेगळ्या कलरमध्ये मी इथं घेतले 3 टर्म्स. आता ह्या सेकंड टर्मने मल्टिप्लाय करू आपण ह्या सेकंड ब्रॅकेटमधल्या 3 टर्म्सला. आता इथं काय होईल? हे वेक्टर जे डॉट वेक्टर आय, आणि इथं राहील पी वाय क्यू एक्स, वेक्टर जे डॉट वेक्टर आय आणि पी वाय क्यू एक्स, पी वाय क्यू एक्स, प्लस आता हा सेकंड टर्म आणि हा सेकंड टर्म, वेक्टर जे डॉट वेक्टर जे पी वाय क्यू वाय, वेक्टर जे डॉट वेक्टर के, वेक्टर जे डॉट वेक्टर जे पी वाय क्यू वाय. आणि आता हा सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमधला थर्ड टर्म, वेक्टर जे डॉट वेक्टर के पी वाय क्यू झेड, वेक्टर जे डॉट वेक्टर के पी वाय क्यू झेड. हे 3 टर्म्स मिळालेत, वेगळ्या कलरमध्ये घेतले. ह्या सेकंड टर्मनी मल्टिप्लाय केलं आहे सेकंड ब्रॅकेटमधल्या 3 टर्म्सला. आता राहिला हा थर्ड टर्म, त्यांनी आपण याला मल्टिप्लाय करू. ते वेगळ्या कलरमध्ये आपण घेऊ, ते खाली इथं मी लिहितो. प्लस आता वेक्टर के डॉट वेक्टर आय, वेक्टर के डॉट वेक्टर आय, आणि काय राहील? पी झेड क्यू एक्स, पी झेड क्यू एक्स. प्लस आता हा थर्ड टर्म आणि हा सेकंड टर्म, वेक्टर के डॉट वेक्टर जे पी झेड क्यू वाय, पी झेड क्यू वाय. प्लस दिस थर्ड टर्म अँड दिस थर्ड टर्म, वेक्टर के डॉट वेक्टर के पी झेड क्यू झेड. तर ही सेकंड स्टेप आपल्याला मिळाली. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे हे वेक्टर आय डॉट वेक्टर आय, वेक्टर आय डॉट वेक्टर जे डॉट प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. आणि एका कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण प्रूव्ह केलं, वेक्टर आय डॉट वेक्टर आय, वेक्टर जे डॉट वेक्टर जे आणि वेक्टर के डॉट वेक्टर के ते 1 असतं, आणि बाकी आय डॉट जे, जे डॉट आय डॉट के डॉट आय, जे डॉट के डॉट जे हे सगळं 0 असतं, कारण ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि जेव्हा 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर असतात तेव्हा त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. त्यामुळे पुढची स्टेप अशी होईल बघा, इथं आय डॉट आय 1 झालं, पी एक्स क्यू एक्स ॲज इट इज. नाव दिस आय डॉट जे इज 0 प्लस आय डॉट के इज 0 बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सिमिलरली दिस जे डॉट आय इज 0 बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
plus this j dot j is 1 and this j dot k is 0 because they are perpendicular. Dot product of perpendicular vectors is 0, therefore k dot I is 0 and this k dot j is also 0 because they are perpendicular. And finally this vector k dot vector k equal to 1. आता यामध्ये जेवढे जेवढे 0 आहेत ते सगळे 0 होतील बिकॉज एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज 0. म्हणजे याच्यामध्ये राहतील फक्त तेच टर्म ज्यामध्ये 1 आहे. आता 1 असलेले टर्म्स किती आहेत तर हा पी एक्स क्यू एक्स, दुसरा बघा इथं हा पी वाय क्यू वाय आणि तिसरा हा पी झेड क्यू झेड, बाकी सगळे 0. देअरफॉर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस बाकी सगळे 0 झाले पी वाय क्यू वाय प्लस बाकी 0 झाले पी झेड क्यू झेड. देअरफॉर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. सो वी हॅव प्रूव्ड दिस. हे परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रूफ विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. हा वाचण्याचा पार्ट नाही, हा लिहून बघण्याचा भाग आहे. जेवढा जेवढा मॅथमॅटिकल पार्ट असतो फिजिक्समध्ये, जेवढे जेवढे डेरिव्हेशन्स असतात ते फक्त वाचून चालत नाही, ते एकदा तुम्ही वाचायचे असतात, त्यानंतर ते लिहून बघायचे असतात न पाहता. जेव्हा तुम्हाला न पाहता ते पूर्ण व्यवस्थित लिहिता येतील, पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला न पाहता लिहिता आलं नाही तर परत दुसऱ्यांदा ट्राय करा, तिसऱ्यांदा ट्राय करा. जोपर्यंत तुम्हाला ते न पाहता लिहिता येत नाही, कुठलाही मॅथमॅटिकल पार्ट असू द्या, जोपर्यंत तुम्ही न पाहता ते डेरिव्हेशन किंवा मॅथमॅटिकल पार्ट लिहू शकत नाही तोपर्यंत तुमचं त्याच्यावर कमांड निर्माण होणार नाही. एकदा तुम्हाला ते न पाहता लिहिता आलं तर परीक्षेमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली लिहू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण स्केलर प्रॉडक्टबद्दल शिकलो. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर प्रॉडक्टबद्दल शिकणार आहोत. तो सुद्धा पार्ट सोपा आहे. तर आज जेवढं शिकलो तेवढं घरी नीट वाचा, लिहून बघा, प्रॉपर्टीज पाठ करा. थँक्यू फॉर वॉचिंग.